माजी आमदार आणि जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष अरविंदराव चव्हाण, तसंच शेजारच्या माझ्या बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष नाझीर काझीजी, आमचे माजी विभागीय आयुक्त मधुकरजी अर्दड, रवींद्र तौर, सुरेश नांगरे, आमच्या जिंतूरचे भाऊसाहेब गोरे, संतोष खांडेबराड, संभाजी खंदारे, शकुंतलाताई कदम, खयूम खान पठाण, शाह आलम खान, मिर्झा अनवर बेग, कार्याध्यक्ष चंद्रकांतजी कारके, तसंच उपस्थित असणारे शेतकरीचे नेते राजेंद्र हातोरे पाटील, आबासाहेब विटेकर, माझ्या परभणी जिल्हा, माझा जालना जिल्हा, माझा परतूर मंठा परिसर आणि आजूबाजूच्या भागातून आलेले सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सन्माननीय पदाधिकारी, ज्यांनी आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला, ते माजी आमदार सुरेश जेतलियाजी, नगराध्यक्ष विमलताई जेतलियाजी, युवा नेते नितीन जेतलिया, इंद्रनील घनवटजी, दत्ताराव बनसोडेजी, बाबाजी गाडगेजी, लक्ष्मण शिंदेजी, अण्णासाहेब खंदारेजी, सिंधुताई पाटील सोळंकेजी, तसंच आता उपस्थित ज्यांनी ज्यांनी प्रवेश केला ते सर्व सन्माननीय माजी नगरसेवक, नगरसेविका, अनेक सेलचे प्रमुख, अनेक वेगवेगळ्या संस्थांच्यावर काम करणारे माझे सगळे सहकारी, जमलेले माझे लाडक्या बहिणी, बंधू, पत्रकार मित्र आणि माझ्या तरुण मित्रांनो, खरं तर आज मी जालना जिल्ह्याच्या या पवित्र भूमीमध्ये आज परतूरचे नेते माजी आमदार सुरेश कुमार जेतलिया साहेब आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परिवारामध्ये सामील होत आहेत. त्यांच्या बरोबर हजारो कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सामील होत आहेत. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कुटुंब प्रमुख या नात्याने आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांचं मनापासून स्वागत करतो. सन्माननीय जेतलिया साहेबांना मानणारे, त्यांच्यावर प्रेम करणारे, परंतु माझ्या परतूर मंठा तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी, कार्यकर्ते, हितचिंतक हे पण मोठ्या संख्येने आज आपल्या सर्वांच्या साक्षीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्यांनी जाहीर प्रवेश केलेला आहे. त्या सर्वांचं देखील मी मनापासून स्वागत करतो. त्यांना पुढील वाटचालीच्या करता मी मनापासून शुभेच्छा देखील देतो. आम्ही बेरजेचं राजकारण करतोय, प्रांताध्यक्ष महोदयांनी सांगितलं आणि मी पण तुम्हाला सगळ्यांना सांगतो, हा शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. इथं सर्व जाती धर्माचे लोक, 18 पगड जातीचे, 12 बलुतेदार सगळे गुड्या गोविंदांनी राहतात. हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पासून चालत आलेली परंपरा आहे. ती आपल्याला पुढे पण टिकवायची आहे आणि ही टिकवत असताना जातीय सलोखा हा तुमच्या माझ्या राज्यात राहिला पाहिजे, तुमच्या माझ्या जिल्ह्यात राहिला पाहिजे, तुमच्या माझ्या तालुक्यात, गावात देखील राहिला पाहिजे, शहरात देखील राहिला पाहिजे. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारावर काम करणारा हा आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी, सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी आदरणीय चव्हाण साहेबांनी नेहमी, ज्यावेळेस आम्ही त्यांची पुस्तकं वाचतो, त्यांच्या काळामध्ये ज्यांना कामाची संधी मिळाली त्यांच्याशी हितगुज करतो, त्यावेळेस ते सांगतात की त्यांनी नेहमी बेरजेचं राजकारणाची नवी दिशा ह्या महाराष्ट्राला दाखवली. सुसंस्कृतपणा कसा असला पाहिजे, विरोधकांशी पण कशा पद्धतीनं वागलं पाहिजे, बोललं पाहिजे, आपले काही परंपरा आहे ती कशी आपण जपली पाहिजे. आज काय आपण बघतो, परतूरकरांनो, मंठाकरांनो, जालनाकरांनो, टीव्ही लावल्यानंतर ह्या अमक्याला असं म्हणला, तमक्याला असं म्हणला. अरे एकमेकावर आरोप प्रत्यारोप करून काही इथले रोजीरोटीचे प्रश्न सुटणार आहेत?
ह्याच्यातनं काही लोकांना पोटाला काही मिळणार आहे? निव्वळ ब्रेकिंग न्यूज किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं काहीतरी बातम्या द्यायच्या आणि लोकांच्या मध्ये गैरसमज निर्माण करायचे सूत्रांच्या माहितीनुसार. अरे सूत्र कुठं आहे? कुणीतरी दाखवा ही सूत्र आहे. ते सूत्रांच्या माहितीनुसार का जनतेला चुकीच्या पद्धतीनं बातम्या देण्याचा प्रयत्न करतात? अनेकदा आम्ही देखील बातम्या बघतो, आम्हालाही कळत नाही की हे काय चाललंय. आज मला आपल्याला सगळ्यांना सांगायचंय की अशा पद्धतीच्या बातम्यांवर आपण विश्वास नका. याच्यामध्ये मी आपल्याला सगळ्यांना सांगतो, आदरणीय चव्हाण साहेबांनी दाखवलेल्या दिशेनेच तुम्हाला मला राष्ट्रवादी काँग्रेसला सर्व जणांना पुढे जायचंय. परतूर मंठा विधानसभेचे माजी आमदार सुरेश जैतलिया साहेबांच्या सारखा सक्षम लोकसेवेला हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या समोर जोडून घेण्यामागं आमची तीच भूमिका आहे. मी प्रतापराव चिखलीकरांचं मनापासून कौतुक करीन, अभिनंदन करीन की कालच्या विधानसभेच्या निवडणुका झाल्यापासून अनेक कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या भागातल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी जोडण्याचं काम, पक्षप्रवेश करण्याचं काम, मग तो नांदेड जिल्हा असेल, मराठवाड्यातले इतर जिल्हे असतील, ते त्या ठिकाणी करतायत. माझी इथं सतीश चव्हाण बसलेत, विक्रम काळे बसलेत, इथं राजेश विटेकर बसलेत. राजेश विटेकर आणि मनोज कायंदे, तुम्हाला नवीन संधी मिळालेली आहे. तुमच्याकडनं लोकांच्या खूप अपेक्षा आहेत. उत्तमराव विटेकरांचं काम लोकांनी पाहिलेलं आहे, आम्ही पाहिलेलं आहे. आता नवीन पिढी पण पुढे आली पाहिजे. मी देखील ज्यावेळेस राजकारणात आलो तो काळ 91चा होता. 90ला RR पाटील, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, मी साधारण त्याच काळातले सुनील तटकरेजी, आम्ही सगळेजण नवीन कार्यकर्ते होतो. आणि तेव्हापासून महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये पुढे कसं गेलं पाहिजे, मराठवाड्याचे प्रश्न कसे आहेत, विदर्भाचे कसे आहेत, कोकणाचे कसे आहेत, उत्तर महाराष्ट्राचे कसे आहेत, पश्चिम महाराष्ट्राचे कसे आहेत, मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, संभाजीनगर, नाशिक, नागपूर, अमरावती या शहरांचे प्रश्न कसे आहेत, याचा फार बारकाईनं आम्ही लोकांनी अभ्यास केलेला आहे. आज आम्ही अधिकारवाढीनं तुमच्या समोर ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस शेतकऱ्यांच्या प्रश्नाची जाण आम्हाला आहे. कारण मी देखील आजही शेतीवाडी करतो, जरी मी राजकीय जीवनामध्ये असलो तरी. त्याच्यामध्ये गोरगरिबांना काय समस्या आहेत, मधल्या काळामध्ये जसं माझ्या गरीब आया बहिणींना एक काही ना काही मदत व्हावी, त्या सक्षम व्हाव्या, त्यांच्याकरता महिला बचत गट, त्यांच्याकरता वेगवेगळ्या बाबी आपण काढल्या. त्याकरता आपण कार्यक्रम घेत असतो. त्यांनी तयार केलेल्या खाद्यपदार्थ, वस्तू याला महाराष्ट्राची बाजारपेठ मिळावी, त्या जिल्ह्याची बाजारपेठ मिळावी म्हणून आपण प्रयत्न करतो. महिला बाल विकास हे खातं आमच्या मुलगी आदिती तटकरेकडे आहे. तिनं त्याच्यामध्ये लक्ष घातलेलं आहे. त्याच्यातून लाडकी बहीण योजना आणली, किती आमच्यावर टीका केली. आज देखील हेच मीडियावाले सांगतात ही योजना बंद होणार, ती योजना बंद होणार. अरे ते राज्य सरकार ठरवेल ना, तुम्हाला कोणी अधिकार दिलाय? त्याच्यामध्ये मी अर्थसंकल्प मार्चच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये सादर करणार आहे ना, त्यावेळेस राज्याचा आर्थिक शिस्त, आर्थिक घडी बसवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही पावलं उचलतोय. आज माझ्या लाडक्या बहिणी इथं बसल्यात. मला या सभेच्या निमित्तानं सांगायचंय, कालच मी इथं परतूर मंठाला येत असताना 3,500 कोटी रुपयाच्या चेकवर सही केली. 8 दिवसात माझ्या बहिणींना पैसे मिळणार आहेत, फेब्रुवारीचे पैसे मिळणार आहेत. आम्ही शब्दाचे पक्के आहोत, दिलेला शब्द पाळणारी लोक आहोत. परंतु दिलेल्या योजनांचा फायदा पण तुम्ही नीट उचलला पाहिजे. 1 रुपयामध्ये पीक विम्याची योजना आणली, काढली, माझ्या शेतकऱ्याला ती परवडावी. परंतु त्याच्यामध्ये किती चुकीचे प्रकार केले. काहींनी गायरानं स्वतःची दाखवली, देवस्थानच्या जमिनी स्वतःच्या दाखवल्या, पिकं दाखवली. अरे
असलं जर तुम्ही चुका करायला लागला तर ते पाप कुठे फेडाल, वर गेला तरी परमेश्वर तुम्हाला माफ करणार नाही. तुम्ही नियमाने वागा ना, तुमचा अधिकार आहे. तुमच्यावर अन्याय झाला जरूर तो अन्यायाला त्या ठिकाणी वाचा फोडण्याचं काम, दाद मागण्याचं काम तुम्ही करा. तो घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून तुम्हाला दिलेला अधिकार आहे. त्याचा आम्हालाही आदर आहे, तुम्हालाही आदर आहे आणि त्याच रस्त्याने आम्ही पुढे चाललोय. परंतु कुठंतरी एखादी चांगली योजना आणायची आणि ती ज्या घटकाकरता आणलेली आहे त्या घटकाला त्याचा फायदा होण्याच्या ऐवजी ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे त्यांनी त्याचा फायदा घेणं हे बरोबर नाहीये. हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि त्याच्यातून आम्ही पुढे चाललोय. इतर राज्यामध्ये काय चाललंय, कशा पद्धतीने आपण केलं पाहिजे. आज इथं सन्माननीय जेटली साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये ते आणि त्यांचे असंख्य कार्यकर्ते सामील झाल्यामुळं निश्चितपणे मंठा परतूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढणार आहे. त्याचा पक्षाला त्या ठिकाणी चांगला फायदा होणार आहे. पण मी हेही तुम्हाला सगळ्यांना सांगतो, प्रांताध्यक्ष आणि या सगळ्या नेते मंडळींच्या साक्षीनं सांगतो, सन्माननीय जेटली साहेबांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेल्या सर्वांना, प्रत्येक पदाधिकारी कार्यकर्त्यांना योग्य तो मान हा पक्षामध्ये राखला जाईल. प्रत्येकाला योग्य संधी दिली जाईल, ताकद दिली जाईल. या पद्धतीचा शब्द मी या निमित्तानं देतो. परंतु त्याचबरोबर परतूर विधानसभा मतदारसंघात, मंठा विधानसभा मतदारसंघात गेल्या अनेक वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रामाणिकपणे काम करणारे धडाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते, त्या सर्व जुन्या कार्यकर्त्यांचा पण योग्य सन्मान पक्षात राखला जाईल. मला आल्यानंतर मी थोडासा नाराज झालो. मी राजेश विटेकरला सांगितलेलं होतं की तू खासदार म्हणून इथं उभा होता, तुला कार्यकर्ते माहितीये आणि त्याच्यामुळं जे जुने कार्यकर्ते आहेत, जे पदाधिकारी आहेत, जे सहकारी आहेत, त्यांना सगळ्यांना स्टेजवर खुर्च्या टाकून त्या ठिकाणी बसवा. परंतु काहींना थोडं थांबावं लागलं, त्यांना नाराज व्हावं लागलं, त्यांना थोडंसं ते कमीपणाचं वाटलं. पण त्या कार्यकर्त्यांना मी विश्वास देऊ इच्छितो की ही चूक आत्ता झालेली आहे, पुन्हा ही चूक घडणार नाही. इतर पण ठिकाणी पक्षप्रवेशाच्या निमित्तानं तशा प्रकारची चूक घडून देणार नाही. त्या जुन्या कार्यकर्त्यांचा पण योग्य सन्मान पक्षामध्ये राखला जाईल. त्यामुळं नव्या जुन्या कार्यकर्त्यांचा पक्षवाढीच्या करता एक दिलानी काम करण्याचं आव्हान मी या पक्षप्रवेशाच्या निमित्तानं करतोय. आपली युती आहे, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, शिंदे साहेब ही युती आहे. मागे देखील तुम्हाला आठवत असेल आपली आघाडी होती. 99 ते 2014 काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होती. इतर पण शेतकरी कामगार पक्ष किंवा काही मित्र पक्षांना आपण त्यावेळेस सामावून घ्यायचो. पण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडणुका तिथल्या जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांच्यावर आपण सोडवायचो. नगरपालिका स्वतंत्र लढायची का युतीमध्ये लढवायची का आघाडीमध्ये लढवायची, जिल्हा परिषद तालुका पंचायत आघाडीमध्ये लढवायची का स्वतंत्र लढवायची का युतीमध्ये लढवायची. त्यामुळं कार्यकर्त्याला पण सर्वच पक्षांच्या संधी मिळाली पाहिजे. माझी आज विनंती आहे, अरविंदराव तुम्ही आता इथली जबाबदारी घेतलेली आहे, अध्यक्ष म्हणून काम करताय, चंद्रकांत कारके कार्याध्यक्ष म्हणून काम करताय. मला सगळ्या माझ्या सहकार्यांना सांगायचं की नवा जुना वाद न आणता आता कमी दिवस राहिलेले, सुप्रीम कोर्टात मॅटर आहे, त्याचा निकाल लवकर लागावा म्हणून चांगल्यातले चांगले टॉपचे वकील आम्ही देतो. या फेब्रुवारीमध्ये 3 वर्ष माझ्या महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांच्या जिल्हा परिषद तालुका पंचायत नगरपालिकेच्या निवडणुकीला होणार आहे. महानगरपालिकेला किती 3 वर्ष 3 वर्ष नवीन कार्यकर्त्यांना तिथं संधी मिळाली नाहीये. आज 9 वर्ष झाली निवडणूक होऊन. 2017 त्याच्यानंतर 2022 ला व्हायला पाहिजे होती, ते 2025 आलेलं आहे. 8 वर्ष तर पूर्ण झाली. फेब्रुवारी संपला की 9वं वर्ष सुरू होईल. आणि त्यामुळं माझी आपल्याला विनंती आहे,
की काही तरुण कार्यकर्ते पण पुढे आलेले आहेत, काही महिला भगिनी आलेल्या आहेत, ज्यांची जनमानसामध्ये चांगल्या प्रकारची प्रतिमा आहे, त्यांना संधी देण्याचं काम आपण सगळ्यांनी या निमित्ताने केलं पाहिजे. आपण ते करू. तुम्हाला मी आमचे तटकरे साहेब आम्ही सगळेजण वर जरी काम करत असलो राज्याच्या पातळीवर, तरी देखील बराचसा अधिकार आम्ही जिल्ह्याला आणि तालुक्याला देणार आहे. त्याला त्या बाबतीमध्ये संधी मिळाली पाहिजे. कदाचित 2 ताकदीचे कार्यकर्ते असतील, 19-20 काय करायचं लक्षात येणार नाही. तिथं आमच्या सारख्याला विचारा, आम्ही पण 5-10 लोकांना विचारून काय करायचं, एकाला थांबावं लागलं तर दुसऱ्याला दुसरीकडे ऍडजस्ट करू. आज देखील आमदारकीची तिकीट देत असताना सगळ्यांना संधी देता आली नाही. आम्ही आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं तटकरे साहेबांना नेमलंय, भाजपाने बावनकुळे साहेबांना नेमलंय, शिवसेनेने उदय सामंतांना नेमलंय. हे तिघं बसणार आहेत. आम्ही त्यांना सांगितलेलं आहे लवकर बसा, महामंडळाचे अध्यक्षपद सदस्यपद कुठल्या पक्षाने घ्यायची ते ठरवा, म्हणजे कार्यकर्त्याला पण तिथं कामाची संधी मिळते. आता जिल्हाधिकाऱ्यांना पण विशेष जिल्हाधिकारी दे, जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना जिल्हा कार्यकारी अधिकारी हा नेमण्याच्या विशेष अधिकारी पद नेमण्याच्या करता मुभा दिलेली आहे. तिथंही कार्यकर्त्यांना संधी मिळणार आहे. या प्रकारे आपल्याला पुढे जायचं आहे. मित्रांनो, आपला महाराष्ट्र हा साधू संतांचा महाराष्ट्र आहे. माझी मराठवाड्याची भूमी तर साधू संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. आणि त्यामुळं महापुरुष आपल्या इथं होऊन गेलेत अनेक. आपण शिवशाहू फुले आंबेडकरांचं नाव घेत असतो. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असतील, सावित्रीबाई फुले असतील, राजमाता जिजाऊ असतील, रमाई माता असतील, मौलाना आझाद असतील, अनेकांची नावं आपण त्या ठिकाणी घेत असतो. आपले अण्णाभाऊ साठे असतील, किती लोक मान्यवरांची नावं घेऊ. तशा पद्धतीनं संत सेवालाल महाराज हे देखील अतिशय एक महत्वाची आदरणीय व्यक्ती. त्यांचंही स्थान मोठं. त्यांची आज जयंती आहे. मी त्यांना संत सेवालाल महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं त्यांना विनम्र अशा प्रकारचं अभिवादन करतो. ही आपली मराठी संस्कृती, ही आपली परंपरा आहे. हे आपल्या वर्षानुवर्ष सगळ्यांनी आपल्याला शिकवत आलेलं आहे. आपल्याला पुढेही पुढच्या पिढीला शिकवायचं आहे. ही गोष्ट देखील आपण विसरून जाता कामा नये. मगाशी बोलत असताना सन्माननीय जेतलिया साहेबांनी हे केवळ राजकारणी नाहीये, तर लोकहितासाठी झटणारा एक लोकसेवक आहे. त्यांच्याबरोबर मला काम करण्याची संधी मिळाली. वैजनाथ आकासाहेब माजी आमदार, त्यांच्याबरोबर पण मला काम करण्याची संधी मिळाली. बबनराव लोणीकर यांच्याबरोबर मी काम करतो. मी 8व्यांदा बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडून आलो. 8व्यांदा. आणि अलीकडे तर सातत्याने लाखाच्या पुढे मी निवडून येतोय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.